नमस्कार, मी शैलेश रमेश अपसिंगेकर. आज आपणास LICच्या नवीन इन्कम टॅक्सबद्दल मी मराठीतून माहिती सांगणार आहे. माझे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. एप्रिल 2026 पासून भारतामध्ये नवीन आयकर कायदा 2025 न्यू इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 लागू झाला आहे. LIC पॉलिसी आणि विम्याच्या उत्पन्नावर कर सवलतीबाबत काही महत्त्वाचे नियम बदलले आहेत. LIC पॉलिसी आणि एकूणच इन्कम टॅक्सच्या नियमामध्ये काय बदल झाले आहेत याची सोप्या मराठीत माहिती खालीलप्रमाणे आहे. 1. विमा पॉलिसी. LIC युलिपवरील महत्त्वाचे बदल. हाय प्रीमियम युलिपवर कर LTCG. जर तुम्ही एखादी युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन युलिप पॉलिसी घेतली असेल आणि तिचा वार्षिक प्रीमियम 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर ती पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर पूर्ण झाल्यावर मिळणाऱ्या नफ्यावर आता 12.5% लाँग टर्म कॅपिटल गेन्स LTCG टॅक्स भरावा लागेल. आधी हा नफा कलम 10(10)D अंतर्गत पूर्णपणे करमुक्त असायचा. 80C सेक्शन 80C अंतर्गत जुनी सवलत. जर तुम्ही जुनी कर प्रणाली ओल्ड टॅक्स रेजिम निवडली तर तुम्हाला LICच्या प्रीमियमवर वार्षिक 1.5 लाख रुपयापर्यंत कर सवलत डिडक्शन मिळत राहील. नवीन कर प्रणालीत सवलत नाही. जर तुम्ही नवीन कर प्रणाली न्यू टॅक्स रेजिम निवडली तर तुम्हाला LIC प्रीमियमवर कोणतीही 80C अंतर्गत सूट मिळणार नाही. 2. नवीन टॅक्स प्रणाली न्यू टॅक्स रेजिम मधील मोठे बदल. केंद्र सरकारने नवीन कर प्रणालीला अधिक फायदेशीर बनवले आहे. ज्याचे मुख्य नियम खालीलप्रमाणे आहेत. 12 लाख रुपयापर्यंत टॅक्स शून्य. नवीन कर प्रणालीमध्ये जर तुमचे करपात्र उत्पन्न 12 लाख रुपयापर्यंत असेल तर कलम 87A च्या रिबेटमुळे तुम्हाला 1 रुपयाही टॅक्स भरावा लागणार नाही. स्टँडर्ड डिडक्शन. नोकरदार लोकांसाठी नवीन टॅक्स प्रणालीत स्टँडर्ड डिडक्शन 75,000 रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे पगारदार व्यक्तींचे 12.75 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न पूर्णपणे करमुक्त होऊ शकते. बेसिक एक्झॉम्प्शन लिमिट. नवीन नियमानुसार थेट कराची सुरुवात 4 लाख रुपयानंतर होते. 4 लाख रुपयापर्यंत बेसिक टॅक्स दर शून्य आहे. नवीन टॅक्स स्लॅब दर न्यू टॅक्स स्लॅब ₹4 लाख रुपयापर्यंत शून्य. नो टॅक्स ₹4 ते 8 लाख 5%. ₹8 लाख ते 12 लाख 10%. ₹12 लाख ते 16 लाख 15%. 16 लाख ते 20 लाख 20%. 20 लाख ते 24 लाख 25%. 24 लाखपेक्षा जास्त 30%. 3. ITR आणि इतर नियमामधील बदल. नवा टॅक्स इयर नियम. जुन्या कायद्यातील असेसमेंट इयर आणि प्रिव्हियस इयर या गुंतागुंतीच्या संकल्पना बंद करून आता थेट टॅक्स इयर ही सोपी पद्धत सुरू करण्यात आली आहे. ITR भरणे अधिक सोपे. नवीन ITR फॉर्ममध्ये बहुतांश माहिती आधीपासूनच भरलेली प्री फिल्ड असेल, ज्यामुळे सामान्य लोकांना स्वतःहून कर भरणे सोपे होईल. नवीन मुदत डेडलाईन. ज्या लोकांच्या खात्याचे ऑडिट करण्याची गरज नसते, उदाहरणार्थ छोटे व्यापारी, व्यावसायिक, त्यांच्यासाठी ITR भरण्याची अंतिम मुदत वाढवून 31 ऑगस्ट करण्यात आली आहे. मात्र सर्वसामान्य पगारदार व्यक्तीसाठी ITR 1 आणि ITR 2 31 जुलै हीच मुदत कायम आहे. तुम्हाला तुमच्या उत्पन्नानुसार जुनी की नवीन कोणती टॅक्स पद्धत निवडणे फायदेशीर ठरेल किंवा LIC पॉलिसी करमुक्ततेबद्दल अधिक सविस्तर माहिती हवी आहे का, मला नक्की सांगा. नवीन आयकर कायदा लागू झाल्यानंतर LIC आणि इतर जीवन विमा पॉलिसीच्या करासंबंधित नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल झाले आहेत. नवीन कर प्रणाली हा डिफॉल्ट पर्याय म्हणून कायम असून जुन्या नियमाच्या तुलनेत मॅच्युरिटी आणि प्रीमियम सवलतीचे नियम खालीलप्रमाणे लागू आहेत.
कर सवलत आणि नियम नवीन कर प्रणाली न्यू टॅक्स रिझमी नवीन प्रणाली अंतर्गत LIC प्रीमियम भरण्यासाठी सेक्शन ICC सारख्या जुन्या वजावटी डिडक्शन सामान्यतः उपलब्ध नसतात. सवलती हव्या असल्यास जुनी कर प्रणाली निवडावी लागते. मॅच्युरिटी रक्कम मॅच्युरिटी प्रोसीड्स नवीन कायद्यानुसार जुन्या कलमांचे खाजगीकरण बदलून नवीन अनुसूचीनुसार जसे की शेड्यूल 2 मॅच्युरिटीची रक्कम करमुक्त राहते. दर भरलेल्या वार्षिक प्रीमियम हा सम ॲश्युअरच्या 10% जास्त नसेल. मृत्यू दावा डेथ बेनिफिट पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनीला मिळणारी रक्कम पूर्णपणे करमुक्त असते. त्यावर कोणत्याही मर्यादा किंवा कर लागू होत नाही. युलिप मर्यादा 1 फेब्रुवारी 2021 नंतर घेतलेल्या युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅनसाठी सर्व पॉलिसीच्या मिळून वार्षिक प्रीमियम 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असल्यास मॅच्युरिटी रक्कम करपात्र ठरते. तुम्हाला कोणत्या विशिष्ट LIC पॉलिसीबद्दल उदाहरणार्थ एंडोमेंट युनिट लिंक्ड किंवा टर्म प्लॅन माहिती हवी आहे का आणि तुम्ही कोणती कर प्रणाली जुनी की नवी वापरत आहात हे सांगितल्यास मी अधिक नेमकी माहिती देऊ शकेन. एप्रिल 2026 पासून देशात नवीन आयकर कायदा 2025 इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 लागू झाला आहे. या नवीन आर्थिक सुधारणांनुसार तुमच्या इन्कम टॅक्स आणि EPFO नियमामध्ये 7 मोठे बदल करण्यात आले आहेत. इन्कम टॅक्समधील 7 मोठे बदल ITR भरण्याचे नियम ITR नवीन कायद्यानुसार आयकर परतावा ITR भरण्याची प्रक्रिया अधिक सुटसुटीत आणि सोपी करण्यात आली आहे. तसेच सुधारित रिवाइज रिटर्न भरण्याची मुदत 9 महिन्यावरून वाढवून 12 महिने करण्यात आली आहे. TCS नियमामध्ये मोठा बदल कर संकलनाचे टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स दर तर्कसंगत करण्यात आले आहेत. शिक्षण आणि वैद्यकीय उपचारासाठी परदेशात पाठवल्या जाणाऱ्या रकमांवरील TCS दर 5% वरून 2% करण्यात आला आहे. STT संबंधित नवे नियम शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स STTचे दर वाढवण्यात आले आहेत, ज्यामुळे ट्रेडिंग करणे थोडे महाग झाले आहे. बायबॅक नियमांमध्ये फेरबदल कंपन्यांद्वारे शेअर बायबॅकमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर आता शेअरधारकांच्या हातात कॅपिटल गेन्स टॅक्स आकारला जाईल. मालमत्ता व्यवहारावर नवे नियम प्रॉपर्टी असेट्स रिअल इस्टेट आणि मालमत्तेच्या व्यवहारावर कर पारदर्शकता वाढवण्यासाठी कडक नियम लागू करण्यात आले आहेत. सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्स वरील कर सवलत आता केवळ मॅच्युरिटीपर्यंत बॉन्ड्स जवळ ठेवणाऱ्या मूळ गुंतवणूकदारांनाच मिळेल. कर सवलतीमध्ये बदल टॅक्स डिडक्शन अँड स्लॅब्स नवीन टॅक्स रिजिम अंतर्गत मूळ कर सूट मर्यादा ₹4 लाख करण्यात आली असून रिबेटसह ₹12 लाखपर्यंत उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही. कर भरण्याचा वेळापत्रकात बदल डेडलाईन्स टॅक्स ऑडिट आणि वेगवेगळ्या श्रेणीतील करदात्यांच्या ITR भरण्याच्या अंतिम तारखांमध्ये डेडलाईन सुसूत्रता आणली गेली आहे. EPFO संबंधित नवीन नियम EPF स्कीम 2026 केंद्रीय कामगार मंत्रालयाने 1 जुलै 2026 पासून जुना 1952चा कायदा बदलून नवीन EPF स्कीम 2026 लागू केली आहे. यामुळे PF धारकांसाठी खालील नियम बदलले आहेत. 100% रक्कम करण्याची सुविधा बेरोजगार किंवा निवृत्तीच्या काळात आता सदस्य खात्यातील पूर्ण 100% रक्कम कर्मचारी आणि मालकांचा हिस्सा काढू शकतात. पैसे काढण्याची मर्यादा वाढली. मुलांचे शिक्षण आणि लग्नासाठी अंशतः PF काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. शिक्षणासाठी 10 वेळा आणि लग्नासाठी 5 वेळा पैसे काढता येतील. TDS साठी नवीन फॉर्म 5 वर्षापेक्षा कमी सेवा असल्यास PF काढताना TDS टाळण्यासाठी पूर्वीचे फॉर्म 15G15H ऐवजी आता नवीन फॉर्म 121 फॉर्म सादर करावा लागेल. मालकाच्या योगदानावर मर्यादा कंपनी किंवा मालकाकडून वर्षाला 7.5 लाखपेक्षा जास्त जमा होणाऱ्या PF योगदानावर आता कर्मचाऱ्याला टॅक्स द्यावा लागेल. अधिकृत आणि सविस्तर माहितीसाठी तुम्ही इन्कम टॅक्स विभागाच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. या 7 नियमांपैकी तुम्हाला कोणत्या विशिष्ट नियमाबद्दल उदाहरणार्थ टॅक्स स्लॅब
किंवा पी एफमधून पैसे काढणे अधिक सविस्तर माहिती हवी आहे का?